चिद्रूप परमात्मा ही असे तिने सांगितले आहे. म्हणजे जगाचे जे जे धर्म आहेत ते त्याचे ठिकाणी नाहीत, हे सांगण्याकरिताच ही विशेषणे श्रुतीने दिली आहे. माया असज्जड दुःखरूप आहे, म्हणून तिचे कार्यही सर्व असज्जड दुःखरूपच आहे. त्यात घट जड आहे हे सर्वांना कळते. आपला देह देखील घटाइतका जड आहे, पण देह जड आहे असे मात्र कळत नाही. त्याचे कारण असे आहे की घट नेहमी इदम कक्षेत असतो आणि देह कधी इदम व कधी अहम कक्षेत येतो. माफ करा. आणि अहंकार तर नेहमी अहम कक्षेतच असतो. अहंकार चिदाभास हे आत्म्याचे अगदी जवळ पंक्तीला बसलेले आहेत, म्हणून ते आत्म्यासारखेच दिसतात, परंतु ते आत्मा नाही. कारण चैतन्याकडून जे जे प्रकाशित होत असते ते सर्व जड असते. किंवा स्वतःकडून जे प्रकाशले जात नाही, किंवा स्वतःकडून जे प्रकाशले जात नाही त्याला जड म्हणावे. त्या जडाच्या व्यावृत्तीकरिता श्रुतीने आत्मा चिद्रूप असे आहे असे म्हटले आहे. महाराज बोलावा. ठीक आहे. आसदाची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूपायसे. आसदाची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूपायसे. माऊली ज्ञानोबा या गोवीद्वारे आपल्याला श्रुतीनं जे शब्द बोललेले आहेत तर ते व्यावृत्ती करता परमात्म्याहून अन्य जे भासलेलं आहे, परमात्म्याहून अन्य जे खरं वाटलेलं आहे भासून, आणि परमात्मा स्वरूपाहून अन्य जे खरं वाटलेलं मी वाटलेलं आहे, माझं वाटलेलं आहे, राग द्वेषाला कारण झालेलं आहे, कर्तृत्व भोक्तृत्वाला कारण झालेलं आहे, सुख दुःख पाप पुण्याला कारण झालेलं आहे. असं जे नसल्यालं, भासल्यालं, दिसल्यालं, खरं वाटल्यालं, मी वाटल्यालं, माझं वाटल्यालं, असं जे एकंदरीत असत असे पदार्थ, असत असं जे भास, असत अशा ज्या अध्यस्त वस्तू नसून त्याची संभावना वाटली, अस्तित्व वाटलं आणि संबंध खरा वाटला त्याचा आपला, असं जो भ्रम झालेला आहे, हा भ्रम जाण्यासाठी, त्यांची सतत्व जाण्यासाठी, सतत्व नाही त्यांच्यावर सतत्वाची जी भ्रांती झालेली ती जाण्यासाठी, आणि काही पदार्थावर चिदत्वाची भ्रांती झाली, जसा देह, इंद्रिय, प्राण, मन
अहंकाराधिक आभासाधिक जे भासमान पदार्थ यायचे, पण भासमान वाटून ते सत्य वाटली, सत्य तर सर्वच वाटली, पण हे आता नाव घेतलेले पदार्थ भासमान असून सत्य वाटली, सत्य असून चेतन बी वाटली, आणि चेतन वाटून मी वाटली, कधी कधी माझी वाटली, आणि त्याच्या संबंधात ते नसताना त्याचा संबंध वाटला, आणि त्या संबंधात अडकल्यासारखं बंधन बी झालं. बंधनाची भ्रांती, सत्यत्वाची भ्रांती, ममत्वाची भ्रांती, संग भ्रांती नसून झालेली आहे. तर ही भ्रांती जाण्यासाठी आणि भ्रांत वास्तविकता लक्षात येण्यासाठी श्रुतीनं सत चित आनंद सत्ता प्रकाश सुख अशा प्रकारचे शब्द प्रयोग केलेला आहे. तर तो ह्या असत जड दुःखाच्या निवृत्तीसाठी इतकाच उद्देश आहे, त्याचा दुसरं काही नाही. जे खोटं आहे ते खोटं कळण्यासाठी खरं मानावं लागलं, जे जड आहे ते जड कळण्यासाठी चेतन मानावं लागलं, जे दुःख आहे ते दुःख कळण्यासाठी आनंद मानावा लागलाय. काय काय दुःख नाही म्हणजे दुःख खरं नाही, म्हणजे दुःखाला अस्तित्व नाही. दुःख सत्य नाही, दुःख सत्य नाही, दुःख चिद नाही, आणि दुःख दुःख नाही. सांगितल्या तीन गोष्टी. दुःख अस्तित्वातच नाही, दुःखाचं द्वैत नाही, दुःखाचा संग नाही मला, असं कळण्यासाठी श्रुतीनं सचितानंद शब्द उपयोगात आणला. एका दुःखाच्या बाबतीतच. तसं जडाच्या बाबतीत जड खरं नाही, जड चेतन नाही, आणि जड आनंद नाही, दुःख नाही. जड मी जड नाही, मला जडाचा संग नाही, असा जडत्व भ्रांतीचा निराश होण्यासाठी सचितानंद शब्दाची योजना केलेली आहे श्रुती मातेने. तसंच जे असत्य म्हणून आहे, असत्य सत्य नाही, असत्य चेतन नाही, असत्य जड बी नाही आणि चेतन बी नाही, असत्य सुख बी नाही दुःख बी नाही. असत्य स्वरूप जे पदार्थ आहे ते नाही, असत्य असत्य, तर असत्य म्हणणे इतकं पण असत्य नाही. ती अशी असदाची व्यावृत्ती म्हणजे निराश करण्यासाठी श्रुती मातेनं सत शब्द वापरलेला आहे. असदाची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती, सत म्हणायला पुढे आली श्रुती, सत म्हणण्यासाठी श्रुती सत म्हणून आपला सत्कार करायला किंवा त्याचा निराश करायला श्रुती माता समोर आलेली. सत शब्द घेऊन, चित शब्द घेऊन, आनंद शब्द घेऊन, सचितानंदाची माळा घेऊन, दळा वैजंती माळा श्रीवत्सला अंचल विष्णुदास नामायेने दावी लिखून ती खून दाखविली, ओळखावया श्रुती खून केली. ही माळ सचितानंद महावाक्याची परमात्मा स्वरूपाच्या लक्षणा करणाऱ्या
लक्षार्थ सांगणाऱ्या शब्दाची वाक्याची माला आहे माला श्रुती मातेनं ज्याच्या गळ्यात घातली त्याला मोक्षी. तुका म्हणे मुक्ती परलेली नवरी. म्हणून ज्यानं ती स्वीकारली, ज्यानं ती घेतली, ज्यानं ती धारण केली माला, ते त्याला त्याचं बंधन निवृत्त होऊन मोक्ष स्वरूपता त्याला लक्षात येते. बंध अवस्था, बद्ध काल किंवा बद्ध त्या जाऊन मुक्तता लक्षात येते. असं त्या श्रुती मातेच्या मालेचं त्या शब्द वाक्याचं महत्व आहे. पण ती शब्द परमात्म्यासाठी नाही, परमात्म्याहून अन्य जे भासमान कल्पित अध्यस्त मिथ्या पदार्थ जी प्रतीत आहेत त्याची प्रतीतीचा भ्रम आणि त्याच्या अस्तित्वाचा भ्रम आणि त्याच्यात इदम अहम वाटलंय ही सर्व भ्रांती जाण्यासाठी असदाची व्यावृत्ती करण्यासाठी सत म्हणून आली श्रुती. असं माऊली आपल्याला त्या सचितानंद शब्दाचा उपयोग कशात होतो आणि कशा कोण्या उपयोगासाठी सचितानंद शब्दाची प्रवृत्ती वेदामध्ये आहे हे आपल्याला पटवून द्यायला लागलेले आहेत. आता महाराजानं आपल्याला सत आणि चिद या दोन शब्दाची प्रवृत्ती कशी झाली हे आजच्या ओवी सांगितलेलं आहे आणि आनंदाच्या प्रवृत्तीची पुढची ओवी आहे. तर सत म्हणजे काय? जे दिसत नाही, जे जाणण्यात येत नाही आणि नाही ठरत नाही, सत्पदार्थ जो तिन्ही काळात एक रूपानं असतो, ज्याला कुठल्याच प्रकारचा नाश नाही, अंत नाही, अनंत स्वरूप आहे आणि जाणीवेचा विषय होत नाही, तो दृश्य नाही कोणाचा होत, तो प्रतीचा विषय कोणाचा होत नाही, त्रिपुटी नसल्यामुळं, द्वैत नसल्यामुळं आता एकमेवाद्विती अनंत अपार व्यापक परिपूर्ण असं जे स्वरूप आहे तर ते सत शब्द आहे. सत तिथे सत आहे, सत ही सत शब्दाची व्याख्या होईल, सत शब्दाचा सारांश होईल, सत शब्दाचं विश्लेषण होईल, सत शब्दाच्या वस्तूचं लक्षण होईल. असं म्हणून न दिसून केवळ आहे स्वरूप ते सत. दिसून सिद्ध होत नाही ते वंद्यपुत्रादी असत. प्रतीती येते पण वस्तू ठरत नाही, वस्तू सिद्धी होत नाही, त्याला म्हणावा प्रतितिरूप असत. आणि परमात्मा अप्रतितिरूप सत, प्रतीती नाही येत त्याची आणि व्यवहार बी होत नाही. हे पहा, प्रतीती नाही, व्यवहार नाही, असत नाही, सत आहे तो परमात्मा. प्रतीती आहे, व्यवहार नाही, असत नाही, हे भासमान पदार्थ स्वप्नाधिकाची. वंध्यापुत्राची प्रतीती नाही, व्यवहार नाही, सत बी नाही. प्रतिबिंबाची प्रतीती आहे, व्यवहार नाही, पण सत नाही. आणि घटपटादी पदार्थाची प्रतीती आहे, व्यवहार आहे, पण सत नाही. आणि इतकी हिंमत लागते त्याला प्रतीती आणि व्यवहार असून असत म्हणायला. संतांची संगत झाली असली, अंतःकरण शुद्ध असलं, विवेकावर असला आरूढ, अंतर्मुख असलं, शास्त्रीय अंजन घातलेलं असलं त्याच्यात, आणि विवेक वैराग्याची ज्वलंत जिवंत अशी ताकद असली त्याच्यात,
तरच, केवळ तरच प्रतीती आणि व्यवहार असलेले पदार्थ बी मिथ्य आहेत, असत आहेत, असं लक्षात येऊ शकते. कारण त्याला असत म्हणायला त्याची प्रतीती आली नाही आली पाहिजे, आणि याच्या बी पुढं त्याला असत म्हणायला त्याची व्यवहारिकता बी आली नाही पाहिजे. व्यवहार व्हायला हातात घेता आले, घट हातात घेता आलाय, टाकून देता आलाय, पाण्यासाठी वापरता आलाय, पैसे लागायलेत घ्यायला, आवाज याला त्याचा, जागा आठवायला घरात तो घट, त्याचा रंग दिसायला, रूप दिसायले, नाव येत त्याला, घट, कुंभ, माठ, गाडग, मृत्तिका, भांड. ते केलंय कोणतरी, मातीचं केलंय, त्याचं उपादान कारण, त्याचं निमित्त कारण, त्याचा उपयोग, त्याची किंमत, त्याचा रंग, त्याची व्याप्ती, त्याला जागा व्यापली त्यानं घरात, आणि त्याचा उपयोग व्हायला पाणी प्यासाठी. त्याच्यातलं पाणी पिऊन त्याला इकत आणून घरात ठेवून त्याच्यातलं पाणी पिऊन त्याच्यावर झाकण ठेवून घट नाही, परमार्थता घट नाही, तो प्रतीतीला आहे आणि व्यवहाराला आहे. आणि प्रतीती व्यवहार खरा नाही, लटिका व्यवहार, लटिकी प्रतीती, सर्व हा संसार. ते विवेकवानालाच जे खोल विवेकी पाहिजे, जे विचार पर लोक ओळखिती, कोणी बी नाहीत ओळखीत. अहो प्रतीतीत मांजर अडकून बसली व्यवहार नसताना, चिमणी अडकून बसली आरशातल्या प्रतीतीत, फक्त प्रतीतीच आहे, व्यवहार नाही. कुठे तिच्या चोच लागायली की हिच्या चोंचीला त्याची चोट लागायली का? हिच्या सोबत ती भांडायली का? हिच्या मनात जसा तिच्याविषयी क्रोध आहे तसा तिकडल्या चिमणीच्या मनात क्रोध आहे का? तिला मन आहे का पलीकडल्या चिमणीला? पलीकडली चिमणी चिमणी आहे का? तिला चोंच आहे का? तिला मन आहे का? तिला भांडायची इच्छा आहे का? आरशातल्या चिमणीला आरशातली चिमणी चिमणीच आहे का? प्रतीती, जबरदस्त प्रतीती, 100% प्रतीती. 0% व्यवहार. आणि 0 अस्तित्व. अस्तित्वानं आरशातली चिमणी 0 आहे, व्यवहारानं बी आरशातली चिमणी 0 आहे, प्रतीतीनं 100%. प्रतीती जबरदस्त आहे. प्रतीती म्हणजे अनुभूती, आणि केवळ प्रतीतीला प्रमाण मानून चिमणी त्या संघ व्यवहार करायला सरसावली, कास बांधली तिने व्यवहार करायला, बळकट वेळ द्याला, ताकद दिली, आपली अक्कल दिली, त्यांना द्या. जो वेळ भेटत नाही व्यवहारात कशानं, तो वेळ द्याला तिनं. जी ताकद व्यवहारात इकत भेटत नाही ती ताकद दिली तिनं बांधायला तिला. जो पदार्थच नाही त्याचा तोही झाला, त्याच्याविषयी चिरडी ती, क्रोध आला. पदार्थच नाही, जी पुढची वस्तूच नाही, व्यक्तीच नाही पुढची, प्राणीच नाही पुढचा, पक्षीच नाही तो, तरी तिचा राग आला. अशात राग गेला पोकळी तिचा, पोकळीत शक्ती गेली हिची, पोकळीत अक्कल गेली हिची, पोकळीत आयुष्य गेलं हिचं भांडण्यात. काय गेलं पा, ज्या वस्तू होत्या व्यवहारात, व्यवहारातल्या वस्तू प्रातिभाषिक वस्तूसाठी वापरल्या तिनं. जरा ध्यानातच घ्या, जरा दृष्टांत कोणता बी मजेदार असतो जर त्यातले पैलू पाहिले तर. हिचा देह व्यावहारिक आहे, तो प्रातिभाषिक आहे. हिचं आयुष्य व्यावहारिक आहे, तिला आयुष्यच नाही पलीकडीला. असं वाटतंय की माझा वेळ चालला, तिचा चाललाय, माझं शरीर थकायले, तिचं थकायले, असं वाटतंय तिला. तसं नाही, ती पलीकडीचं थकतच नाही, पलीकडीला शरीरच नाही, पलीकडीला वेळच नाही, आयुष्यच नाही, पलीकडीला अक्कलच नाही, वची वस्तूच नाही ती. शक्ती नाही, अक्कल नाही, शरीर नाही, आयुष्य नाही, इच्छा नाही तिला भांडण्याची न भांडण्याची,
आतल्या चिमणीला आरशातल्या सर्व हिच आहे आणि हिचं वाया चाललंय हिला न कळाल्यामुळं. आणि कोण सांगन त्याला समजावून आता विषय वडी भुल्ली जीव आता यांची कोण करील किंवा तिला कळाना दुसरं कोण सांगू शकन त्याला. नुपदी नारायणी भाव खऱ्यावर खऱ्याचा भाव आहे ना आणि खोट्याचाच भाव वाटायलाय आणि त्याच्यातच वेळ आयुष्य आरोग्य शक्ती बुद्धी आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा स्वहिताचा ती स्वहित आहे का ती तिच्या संग भांडणं करणं किंवा तिच्या संग प्रेम करणं आतल्या चिमणीत वाया चालले. मोलाची आयुष्य निघून आज आहे मोलाची शक्ती निघून आज आहे मोलाची बुद्धी निघून आज आहे मोलाचं शरीर निघून आज आहे. बर चाललंय मग कशात चाललंय व्यर्थ कामात. येथे अवघे वाया गेले दिसती सायास छाया असं करीशी प्रपंच देणेशी हरीशी न भजशी तशी त्या दिसणाऱ्या पदार्थाची मिथ्या न ओळखशी अरे मोडा हरीशी न भजशी कोण्या कोणी म्हणून आरशातली जी चिमणी आहे दिसायला लागली प्रतिती तिची आस्ती 0% आहे आणि व्यवहार पा आस्ती 0% ही तर ध्यानातच आली नाही प्रतितीमुळं प्रतितीलाच आस्ती मानलं आणि प्रतिती भासमान हे नाही कळालं म्हणून व्यवहार बी सत्य मानला तिच्यासोबत. ध्यानात जरा कसं कसं गडबड कुठं झाली. नुसत्या प्रतितीचा स्वीकार केला आणि प्रतितीलाच नसून अस्तित्व मानलं आणि प्रतितीमध्ये भासमान व्यवहार दिसला त्या भासमान व्यवहाराला सत्य मानलं की मीला राहिली तर तिला राहिली माझ्या चुंचीला लागायला तर तिच्या लागायले मी कोण आहे तर ती टिकून आहे माझ्या मनात राग आला तर तिच्या आल्याला आहे माझं काय चुकलं आमच्या घरात काऊन यावं तिनं माझी जागा आहे ही तुझी जागा आहे हे बी चुकलं तुझं आणि ती काऊन आली हे बी चुकलं तुझ्या घरात. सर्व चुकलंच नाही. अज्ञानी जन हे चुकतच गेली सर्व चुकाच आहेत. दोन्ही ठिकाणी चुका आहेत. एक तर आपल्याला आपण ओळखण्यात चुकलो आणि पुढच्याला बी समजण्यात चुकलो. दोन्ही ठाई चुका नाही होऊ देत चुका. तुकाराम महाराज होऊ देत नाही दोन्ही ठिकाणी आपल्याला समजण्यात चूक होऊ देत नाही तर पुढच्याला ओळखण्यात चूक होऊ देत नाही. त्याला संत म्हणा जे दोन्ही ठिकाणी बरोबर व्यवस्थित असतील स्व आणि पर आत्मा आणि अनात्मा दृश्य आणि द्रष्टा या दोन्हीच्या बाबतीत जे बिनचूक आहेत त्याला साधू मानावं त्याला साक्षात्कारी मानावं त्याला महात्मा मानावं त्याला जीवनमुक्त मानावं. दोन्ही कोण बी बद्ध आहे चिमणी आणि चिमणीत नाही आपण सुद्धा मनुष्य देहातले जीव सुद्धा दोन्ही कोण बी बद्ध आहे. जगाला ओळखण्यात चुकले आणि स्वतःला ओळखण्यात चुकले आणि तरी शहाणे म्हणून घ्यायला लागले. कशामुळं असं झालं तर प्रतितीचा स्वीकार केला प्रतिती सत मानल्यामुळं. प्रतिती सत नसून बी असती हे लक्षात घ्या. प्रतिती सतच नसती जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मग जितकी म्हणून प्रतिती असती तितकी मिथ्याच असती. त्या आरशातली असो त्या अंगणातल्या रजूसर्पाची असो ती सुट्टी रजाची असो ती मृगजळाची असो ती चंद्र पळाल्याची असो विरुद्ध दिशेला नाहीतर सगुण देवाचे असो. हा हा तिथं व्यवहारातल्या तिथं आली ना. मी या आधी भासमान पदार्थ सांगायलो स्वप्नातली असो ती प्रतिती का व्यवहाराची असो सुख दुःखाची जन्म मरणाची भोगा उपभोगाची भोगा त्यागाची किंवा भावनेची श्रद्धेची तपाची रिद्धी सिद्धीची विश्वासाच्या साक्षात्काराची समाधीच्या साक्षात्काराची कशाची बी प्रतिती असो एकंदरीत जितकी प्रतिती आहे तितकी मिथ्या असते. हा आढावा घ्यावा. पण आपण काय समजले काही गोष्टी कळालेल्या खोट्या आहेत आणि काही खऱ्या आहेत अशी आपण वाटाघाटी केली अशी आपण शहाणपणा केलाय.
की काही कळालेलं, हा मृगदेह कळालेलं खोट आहे, रज्जू कळालेला खोटा आहे, स्वप्न कळालेलं खोट आहे, खोट आहे पण कळत आहे ती. अरे खोटच कळत असतंय, खरं कळतच नसतं असं पुढं समोर होऊन. तुला हे जग दिसायले, तुझं शरीर दिसायले, लेकरं बाळ दिसायले, गाव दिसायले, जग दिसायले, हे सर्व खोटच कळायले. खरं कळतच नसते पुढं होऊन, खरं कळण्याचा विषयच होत नसते. तूच खरा आहे, तू तुझा विषय व्हायनास हे तुला माहित नाही. तुला हे सर्व विषय झाल्यासारखं वाटायला. तो का म्हणे तूच खरा आणि एर कळायला लागलेला सर्व वावगा पसारा. पण तू तुला ओळखीनास काय करा. म्हणून ते ओळखायसाठी श्रुतीनं शब्द उच्चारला सत. आरशातली चिमणी वास्तविक नाही, पण हे त्या चिमणीला कळत नाही. प्रतीचा स्वीकार केल्यामुळं, प्रतीला मान्यता दिल्यामुळं व्यवहार सत्य वाटला. अरे अस्तित्वच नाही म्हणून प्रतीचा बाद करायचा तो, तर प्रतीचा बाद नाही केला तर प्रतीचा स्वीकार केला आणि व्यवहार नसताना ती संघ व्यवहार केला. एक ब्रह्मचारी गाढवा झोंबताना हाणून या लाता पळाली, ती गाढवही गेली, ब्रह्मचारी गेली, तोंड काळी झाली जगा माझी. ब्रह्म आहे तुका म्हणे, हा तो स्वयं परब्रह्म, पण गाढवा संघ झोंबला, व्यवहार केला खोट्या संघ. व्यावहारिक सर्व प्रती गाढवात जमा आहे आणि त्या संघ व्यवहार करणं म्हणजे गाढवला तरी करणं. सुखदुःखाचे टोले खाणे, त्याच्या टापा खाणे, हाणून यायला आता पळायली ती पळायला लागलेलं सारखं. संसारी ती संसार चाललाय, पण लाथ हाणून चालला ना तुला, तू त्या संग झोंबल्यामुळं. सुखदुःखाचे मान अपमानाचे टोले खावा लागायले या संग झोंबल्यामुळं, संबंधित राहिल्यामुळं. काळाचे टोले खावा लागले, यमाचे टोले खावा लागले, मारीती तोडीती झोडीती निष्ठुर. शत्रूचे मित्राचे टोले खावा लागायलेत, घरच्याचे बाहेरच्याचे टोले खावा लागायलेत, देहाचे इंद्रियाचे प्राणाचे टोले खावा लागायलेत. एकूण ताप एक आध्यात्मिक ताप हा साधनाकडून मिळालेले आहे. आधी भौतिक ताप त्या साधनाच्या पुढं जे इदम म्हणून त्याच्याकडून भेटायला लागलाय, आणि आधी दैविक ताप आतूनच भेटायला आहे, मागायच्या कारणानं प्रारब्ध वशातल्या. चौकून टोले, तिन्हीकून मारे, नाक दाबून बके आहेत. किती सुशिती करंटी नेनो संसाराची आटी, सर्व काळ पोटी चिंतेची हळहळ. इतकं असून बी हे गणित लक्षात येत नाही काय खरं. म्हणून आरशातली चिमणी सत्तेच नाही हे ओळखावं, आणि हे ओळखण्यासाठी, ते असत्य कळण्यासाठी सत्य, खरं 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 सत्य अशा शब्दाचा उच्चार करून अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा. म्हणून श्रुतीनं तत्सदिती सांगितलं, तिकडं खरं. मग हे खोटं आहे का खरं, याच्याबद्दल संशय येतो. ते खरं आहे, तुमच्या हातात नोटा आहेत, तुम्ही खुश आहेत त्यानं. पण मी इकडे एक नोट काढले, एक दोन नोटा काढल्या, म्हणून ह्या खऱ्या, ह्या नोटा आहेत खऱ्या. मग तुम्ही तुमच्या नोटाकडे दुर्लक्ष करा, इकडे खऱ्या माझ्या हातातल्या कशा आहेत. मग ह्या पाहिल्या याच्याची तुलना केली तर खरंच तुमच्या खोट्या आहेत असं लक्षात आलं, आणि ह्या खऱ्या आहेत. तुमच्या हातातल्या नोटा गळाल्या, त्या पकड सुटली, त्याची मोहिनी गेली, त्याची मोहिनी, त्याची पकड, त्याच्याबद्दलची आस्था, त्या नोटा आहेत असा भाव झिरो झिरो होत चाललाय. कसं ते नोटा पाहिल्यावर मूळ ठरलात, फूड ठरलात. नसलेला आनंद मानला होता त्या नोटाला नोटा समजून तो जिरला गेला. तत्सत येत सत नाही, हा व्यवहार लटिका आहे, सत नाही.
असं हरिपाठ ऐकून कळालं पाहिजे, ज्ञानेश्वरी ऐकून कळालं पाहिजे. अमृता अमृता अनुभव ऐकून कळालं पाहिजे. आणि कळत असते. आणि हे लक्षात आल्यावर आवाज आला का? हा येतोय महाराज, येतोय आवाज पण येतोय आणि चित्रही स्पष्ट आहे, सगळंच आहे. नाही ते मग ते कॉल आलता, आता बंद केलं ते कॉल येण्याचं. बरं बरं बरं. हा काय चालला होता आपला विषय? मदत हे झालं, चालू विषय काय चालला होता? सत शब्दाची उत्पत्ती, खऱ्याची जी भूमिका आहे. हा हा. तर ती जे नोटा आहेत त्याचा जो आनंद होता, त्या जर खरं मानलं होतं ते गेलं त्या सत शब्दानं. खऱ्या नोटा तशी श्रुती सत म्हणते, हरिपाठ सत म्हणतो आणि याला असत म्हणतो. लटिका व्यवहार सर्व हा संसार, सत्पत्य ब्रह्म असा शब्द उच्चारला. तत्सदिती पहिली वस्तूवरी असा शब्द उच्चारला हरिपाठात. सत्यत्व विठ्ठला असा शब्द उच्चारला तुकोबारायाने. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण असा गाथ्यामध्ये माऊलीनं शब्द उच्चारले. ते स्मृतीचे शब्द आहेत, स्मृतीचे स्मृती रूपाला प्राप्त होऊन बोललेली संत आहेत, सत्याला प्राप्त होऊन उद्घोषणा केलेली. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य काय चालला आपला विषय, की असदाची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती. मग आरशातली जी चिमणी दिसायला लागली तर ती प्रतितिरूप असत आहे. वंध्यापुत्र अप्रतितिरूप असत आहे. आणि दोन पदार्थ, एक प्रतितीने एक अप्रतिती. प्रतितीला न येता वंध्यापुत्र खोटा आहे. वंध्यापुत्र तर हाताचे केस, जिभीचा हाड, आकाशाचे फुलं, कशाचे शिंग, असे कितीतरी पदार्थ आहेत जे नाम मात्र आहेत, प्रतिती नाही त्याची, आणि त्याच्याबद्दल शब्द आहेत, त्या वस्तूच नाहीत. त्याची प्रतिती नसल्यामुळे त्याची प्रतिती नाही आणि अस्तित्व मान्य नाही आपल्याला. वंध्यापुत्राचं प्रतिती नाही तर अस्तित्व मान्य नाही. आरशातल्या प्रतिबिंबाची प्रतिती, पण आपल्याला अस्तित्व मान्य नाही. चिमणीला मान्य आहे, मांजरीला मान्य आहे, वाघाला सिंहाला मान्य आहे, कुत्र्याला मान्य आहे, आपल्याला मान्य नाही. मृगजीव आपल्याला मान्य नाही, हरणाला मान्य आहे, हरणानं स्वीकार केला त्याचा. तसं मनुष्य देहात बी काही काही कशाला मान्य करतात, काहीला नसून काही मान्य होते. भूतावळी, चेटकी, चुडेली अप्रतितिरूप असत, पण ते सत वाटतंय. अप्रतितिरूप सत वाटत ते. जसं मृगजळ आपल्याला हे प्रतिती असून सत वाटत नाही, पण काहीला वाटते, काहीला वाटत नाही. वाटाघाट्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. समज प्रत्येकाची मनाच्या पातळ्या, अंतःकरणीचे स्तर, मनाची कुवत, प्रत्येकाची बुद्धीची कुवत वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळे पडते. पहा ना, काही भूत खरे मानतील, काही नाही मानित. पहा आता याच्यात काही जगाला दिसून खरं मानते, तुम्ही आम्ही संत नाहीत मानित. क्षमता वेगळी समजण्याची. पण तुम्ही आरशातल्या प्रतिबिंबाला आपण खरं मानित नाही. चिमणी बरीच मानते, बरीच मंडळी, बरीच जीव आहेत ते खरं मानतात, आपण मानित नाही. ते खरं मानून त्या संघ व्यवहाराला प्रवृत्त होते, आपण नाही होत. आपण व्यवहार करतो त्यासोबत पण खोटं समजून, गण लावण्याचा, भांग पाडण्याचा, चेहरा पाहण्याचा, रंग पाहण्याचा, मौज घेण्याचा व्यवहार करतो त्याचसोबत, पण खरं मानित नाही. खरं मानून त्याच्यात गुंतत नाही, खोटं समजून व्यवहार करतो जीवनमुक्तासारखा आपण आरशातल्या प्रतिबिंबासंग.
प्रतीती रूप असत आपल्याला कळालं. आणि तसं जग बी प्रतीती रूप असत आहे. जेवढी म्हणून प्रतीती तेवढं असत असतंय अशी धानतय. कालच गुरुजीने सांगितलं आपल्याला जेवढं म्हणून जे काय कळ दृश्य म्हणून तेवढं असत्य आहे असं समजून जावं नेहमी करता. आणि समजलं नसलं तर समजून घ्यावं. संतांची संगत करावी, शास्त्र पाहावे, आपल्या बुद्धीची क्षमता वाढवावी, स्थिरता वाढावी, अंतर्मुक्ता वाढवावी, विवेक करावा, शास्त्रीय दृष्टी घ्यावी, युक्त्या वाचाव्या, मागालचा पुढचा विचार करावा प्रतीतीचा. असा जर धंडोळा घेतला तर निश्चितच प्रतीती असत आहे. प्रतीती येऊन असत हे जगत. लटिका व्यवहार माऊली मानतात. व माऊली का व्यवहार दिसत नाही का? सर्व हा संसार दिसत नाही का? तो आम्हाला दिसतो, तुम्हाला दिसतो, माऊली दिसत नाही का? पण माऊली लटका म्हणतात त्याला. प्रतीतीला येऊन लटका म्हणतात. आणि आपण प्रतीती ह्या एकाच कारणामुळे त्याला सत्य म्हणतो. ती प्रतीती आली. प्रतीती नेहमी मिथ्याची असते. प्रतीती नेहमी हे पहा, काही खोट्याची प्रतीती नसते आणि काही खोट्याची प्रतीती येते. जशी वंध्यापुत्राची प्रतीती नाही, पण अशातल्या प्रतिबिंब आणि वंध्यापुत्र सारखेच आहेत. फक्त एकाची प्रतीती आणि एकाची नाही. पण तरी बी प्रतीतीनं त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. ती वस्तू नाही प्रतीती होऊन. आणि देहेत व्यवहार होतोय घटपटाधिका पदार्थाचा. प्रतीती येऊन व्यवहार होतो पण तरी त्याला अस्तित्व नाही हे कळण्याला क्षमता बुद्धी लागते. असून म्हणून असदाची व्यावृत्ती सत्य म्हणून त्या असत्य पदार्थाच्या प्रतीतिवान असत पदार्थाच्या व्यावृत्ती करता निराशा करता श्रुतीनं सत शब्दाची योजना केलेली आहे. हेच आपल्याला पाहू लागलो आपण. असदाची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती. पहा, महाराज सांगतात की जसा जग दिसून नाही, जग दिसतंय पण नाही, वंध्यापुत्र दिसत नाही म्हणून नाही, आणि परमात्मा कसा आहे तर असून दिसत नाही, आहे पण दिसत नाही, आहे पण व्यवहार करता येत नाही. व्यवहार न होऊन आणि प्रतीती न येऊन परमात्मा आहे. प्रतीती न येऊन आणि व्यवहार न होऊन वंध्यापुत्र नाही. वंध्यापुत्रात आणि परमात्म्यात सारखेपणा कुठेही. परमात्म्याशी व्यवहार होत नाही, वंध्यापुत्राशी व्यवहार होत नाही. परमात्म्याची प्रतीती येत नाही, वंध्यापुत्राची प्रतीती येत नाही. तर 2 पॉइंट, 2 मुद्दे सारखे आहेत, परमात्म्याची आणि वंध्यापुत्राची. मग वंध्यापुत्र परमात्मा सारखाच का महाराज? नाही. वंध्यापुत्राची प्रतीती येत नाही, व्यवहार होत नाही आणि ती वस्तू वास्तविक नाही, काल्पनिक आहे, शाब्दिक आहे. आणि परमात्म्याचा व्यवहार होत नाही, परमात्म्याची प्रतीती येत नाही, पण परमात्मा वास्तविक आहे. मग परमात्म्यात वंध्यापुत्रात काय फरक आहे? वास्तविकतेचा आणि अवास्तविकतेचा. वंध्यापुत्र कल्पित आहे. वंध्यापुत्राचा कल्पक कोण? वंध्यापुत्राचा कल्पक वंध्यापुत्र नाही. वंध्यापुत्राचा कल्पक जीव आहे, जीव चैतन्य. आणि त्या जीव चैतन्याचा अधिष्ठान परमात्मा आहे. कल्पकाचा अधिष्ठान वंध्यापुत्र ज्यानं कल्पिला त्याचा अधिष्ठान परमात्मा आहे. ध्यानात जरा फोडायची गोष्ट फोडायची आपल्याला ती. परमात्म्यात आणि वंध्यापुत्रात किती फरक आहे. वंध्यापुत्रामुळे नाही, जीवानं मानलाय, जीवानं कल्पिलाय. आणि जीव जीवामुळे नाही, परमात्म्याचा प्रतिबिंब आहे, ती परमात्म्याचा आभा आहे, परमात्म्याची प्रभा आहे, परमात्म्याचं व्यवहार्य स्वरूप आहे ती कल्पित. परमात्म्याशिवाय जीव नाही, जीवपणा नाही. आणि जीवाच्या कल्पनेशिवाय वंध्यापुत्र नाही. मग वंध्यापुत्राचं अस्तित्व जीव आणि जीवाचं अस्तित्व परमात्मा आहे. म्हणून वंध्यापुत्राच्या अस्तित्वाचं अस्तित्व परमात्मा आहे. हे ध्यानात घ्या जरा. वंध्यापुत्राच्या अस्तित्वाचं अस्तित्व, वंध्यापुत्राचं अस्तित्व वंध्यापुत्र नाही, जीव आहे, जीवाने केलेली कल्पना आहे.
कल्पना अविद्या येणे झाला, त्याच्या कल्पना आहेत त्याला अशा अनेक, आणि अविद्या आहे स्वरूपाची, त्याच्यामुळे जीवदशा आहे. आणि त्या कल्पनेचं, अविद्येचं, जीवदशेचं अधिष्ठान कुठं असतं? ब्रह्म. ते किती सखी. म्हणून खोट्या जीवानं कल्पिल्याला खोटा वंद्या पुत्र अप्रतिती रूप असत. आणि त्याचा जो कल्पक आहे, त्या कल्पकाचा अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून परमात्मा वास्तव आहे आणि वंध्यापुत्र अवास्तव आहे. प्रतीती नाही, व्यवहार नाही, वस्तू नाही ती वंध्यापुत्र. आणि प्रतीती नाही, व्यवहार नाही, आणि वस्तू तत्व आहे तो परमात्मा. म्हणून असण्या नसण्यात फरक आहे वंध्यापुत्रात आणि परमात्म्यात. परमात्म्यात आणि प्रतिबिंबात काय फरक आहे? परमात्म्याना आणि प्रतिबिंबात दोन फरक आहेत, जास्त फरक आहे. जवळ परमात्मा आणि वंद्यपुत्र बऱ्याच अंशात सारखे, न दिसण्यात आणि न व्यवहार होण्यात, पण असण्या नसण्यात सारखे नाही. असणं ते नसणं. आता प्रतिबिंब जास्त लांब गेलं. प्रतिबिंब प्रतीती आली, परमात्म्याची प्रतीती येत नाही. आणि प्रतिबिंब नाही, वास्तव स्वाभाविक नाही, वास्तविक नाही. परमात्मा वास्तविक आहे, दोन फरक झाले. म्हणून परमात्म्याचं आणि वंध्यापुत्राचं जास्त साम्य. प्रतिबिंब लांब गेलं, प्रतीतीत आलं. आणि प्रतिबिंब तरी दोनच अंशानं पलीकडे परमात्म्याच्या, दोनच मुद्द्यानं वैषम्य परमात्म्याला आणि प्रतिबिंब. व्यवहारात तर लेट लांब गेला. व्यवहारात हे देह आणि पदार्थाने जग काय लांब गेलं. तर परमात्म्याची प्रतीती नाही, जगाची प्रतीती. परमात्म्यात व्यवहार नाही, जगात व्यवहार आहे. आणि परमात्मा वास्तविक आहे, अस्तित्व स्वरूप आहे, व्यवहाराला अस्तित्व नाही. 3 पॉइंट लांब गेला परमात्म्यापासून हे जगदांपाती व्यवहार. आपल्याला वाटतंय व्यवहार झाला म्हणून जो नाही, व्यवहारामुळे तर लांब गेलं. परमात्मा सत्यात व्यवहार नाही, याच्यात व्यवहार आहे. सत्यात प्रतीती नाही, याच्यात प्रतीती याची. आणि सत्य आहे हे नाही, तिन्ही लक्षणानं जग लांब आहे परमात्म्याहून. म्हणून परमात्म्याला प्रतिबिंब जरा जवळीक आहे, फक्त प्रतीती, व्यवहार नाही. अव्यवहारी खरं असतंय. मग व्यवहार नाही कशात? प्रतिबिंबात. म्हणून जवळ आहे जरा परमात्म्याचे. प्रतिबिंबापेक्षा वंध्यापुत्र प्रतीती नाही, व्यवहार नाही, पण सत नाहीच. काय जर वंध्यापुत्र सत ठरला असता तर परमात्मा ठरला असता. फक्त सत नाही ठरला म्हणून बाजूला गेला. आणि परमात्मा कसा आहे? परमात्मा प्रतीती नाही, व्यवहार नाही आणि असत नाही, सत आहे. म्हणून ते सत शब्द कशामुळे वापरायचं? याला सत्य मानायला लागले, ह्या प्रतीतीला आणि व्यवहाराला सत्य मानायला लागले. म्हणून श्रुतीनं सत शब्द वापरला की प्रतीतीवालं व्यवहारावालं सत नाही रे, तसंच अप्रतीती आणि अव्यवहार हे सत आहे. म्हणून महाराज म्हणतात की असदाची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती. असो, पुढचं आपण वाचन करू. परमात्मा दिसत नाही म्हणून तो सत्य आहे. मग तुम्हास वंध्यापुत्रही दिसत नसल्यामुळे त्या सत्यच आहे असे म्हणावे लागेल. परमात्मा दिसत नाही म्हणून सत्य असं तुम्ही म्हणायला लागले. मग वंध्यापुत्र बी दिसत नाही. जर दिसत नाही ते सत आहे अशी जर व्याख्या केली, असं जर लक्षण केलं, तर वंध्यापुत्र कोणाला दिसला नाही अजून, वांजेचा मुलगा, मग त्याला बी सत म्हणावं लागेल. सशाची शिंग कोणालाच दिसले नाही अजून, म्हणून त्याला बी सत म्हणावं लागेल. जिभीचा हाड कोणाला दिसलं नाही मग त्याला सत म्हणावं लागेल नाही. तर त्याचे उत्तर असे आहे की वंध्यापुत्र हा कल्पनेतला पदार्थ आहे आणि परमात्मा कल्पनातीत आहे. आताच आपण विषय पाहिला तो. वंध्यापुत्र कल्पनेतला पदार्थ आहे, कल्पिलेला कल्पनेतला पदार्थ आहे.
कल्पना जर बाजूला गेली तर वंध्यापुत्र म्हणून काही वस्तू नाही, फक्त कल्पना आहे. कारण तिकडे त्याला हातापायी कारण शरीरावाली वस्तू नाही, त्याला तिकडे कारण नाहीत काही उपादान निमित्त आई वडील, त्यांना काही जागा व्यापली नाही, त्याचा काही प्रकाश पाळला नाही. वंध्यापुत्रावर वंध्यापुत्र काही पाणी पित नाही, अन्न खात नाही, त्याला काही वय नाही, त्याला काही वजन नाही, त्याला काही आकारमान नाही, त्याला काही वस्तुमान नाही, त्याच्या काही पेशी नाहीत, त्याचे काही अवयव नाहीत, तो इंद्रिय गोचर नाही, तो माणूस गोचर नाही, तो पदार्थच नाही, कल्पना आहे फक्त. कल्पना तराळलेली वंध्यापुत्र म्हणून ध्यानात. म्हणून वस्तू नाही ती कल्पना आहे, अनुभव नाही ती कल्पना आहे, व्यवहार नाही ती कल्पना आहे, व्यवहार नाही, अनुभूती नाही आणि वस्तू नाही. ध्यानात घ्या. वंध्यापुत्र काय काय? वंध्यापुत्र व्यवहार नाही, वंध्यापुत्र अनुभूती नाही आणि वंध्यापुत्र वस्तू नाही. ध्यानात घ्या. तिन्ही मार्काने गेला, तिन्ही पॉइंट नाही. प्रतिबिंबाकडे चला. आरशातलं प्रतिबिंब प्रतीतीनं आहे, यस केलं, पण व्यवहारानं नाही, फुली मारली, मार्क नाही पाडला. आणि अस्तित्वानं नाही. त्याला व्यवहाराकडे, शरीराकडे, ह्या जगातल्या घराकडे, दाराकडे, पसाऱ्याकडे, हे व्यवहाराला आहे, प्रतीतीला आहे, पण अस्तित्वाला नाही. आणि चला परमात्म्याकडे. परमात्मा व्यवहाराला नाही, परमात्मा प्रतीतीला नाही, पण अस्तित्वाला आहे. म्हणून केवळ अस्तित्व तो परमात्मा, केवळ अस्ति. आणि अस्ति कधी बी व्यवहारा वाचून आणि प्रतीती वाचून असते, हे जरा शहाणपणा लक्षात घ्यायचं. व्यवहार आणि प्रतीती हे माईक आहेत. सत्पत्य ब्रह्म फक्त अस्ति ब्रह्म आहे. चितपत्य माया जे कळाले पुढे समोर झालं दृश्य म्हणून ती माया आहे, आणि व्यवहार व्हायला ती माया आहे. व्यवहार आणि प्रतीती माया असते आणि फक्त अस्तित्व परमात्मा आहे. म्हणून सत जे आहे, सत्पत्य ब्रह्म तेच ब्रह्म आहे, सतत ब्रह्म आहे, तत्सदिती तेच सत आहे फक्त. आणि त्याच्यात व्यवहार नाही, त्याची प्रतीती नाही. म्हणून व्यवहार आणि प्रतीती नसून जे अस्तित्व असते त्याला परमात्मा म्हणावं असो. म्हणून असा परमात्मा आहे. मग हे व्यवहार आणि अस्तित्ववान जे आहे याची नास्ती कळावं, हे असत आहे असं कळावं म्हणून श्रुतीने शब्द वापरला की सत म्हणून आली श्रुती, ते सत. आणि हा कसा आहे परमात्मा? कल्पनातीत आहे, तर्कातीत आहे, विवेकातीत आहे. जाणीव जेथ न निघे, विचार मागोता पावली निघे, तर्कू आईनीने घ्या अंगी जायाच्या, अशा प्रकारचं परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यासाठी प्रमाण दिलं महाराजानं. हा तर्काची आदिती गोचरू नव्हे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाही. महाराज म्हणतात हा किती तर्क केला, शास्त्र बाह्य तर्क, वितंडवादाचा तर्क किंवा शास्त्राला धरून तर्क जरी केला तरी हा गोचरू नव्हे किरीटी. की काय असन पहिलं? पृथ्वी आधी का पाणी आधी, माया आधी का विश्वर आधी, जग कुठून झालं, आदल्या त्याच्या आधीच्या सृष्टीचं जग होतं का? एकच प्रलय काळ का? याच्या आधी यायला मोठे प्रलय झाली तर पुन्हा जगाची उत्पत्ती झाली. प्रलय काळात माया राहते का नाही? प्रलय काळात ईश्वर राहतो का नाही? प्रलय काळात 3 देव राहतील का संपत्तीत? प्रलय काळात सर्व संपलं तर पुन्हा उत्पन्न कसं होईल? मग जीव राहतील का? ही विविधता राहते का? पुन्हा कसं जन्मत आहे? मग ते समजा गेल्यावर ते एकच राहतं, कशावर राहतंय? प्रलय काळात सर्व जात ते कशावर राहतं? कोण पाहिलं ते? स्वर्ग कोण पाहिला? नरक कोण पाहिला? अरे पाहिलं तर काहीच नाही, मानायचं कसं मग? मग खोट आहे. अरे खोट हे बी तुमचं मानणंच आहे, ही बी तुमची मान्यताच आहे. खरं थोडंच आहे. सर्वच मानले तुम्ही, खोटं बी मानलं तुम्ही, खरं मानलं, देव खोटा मानला.
जग खरं मानलं समजा मानलेलंच आहे ना, मानामान्याच आहेत. वास्तविकता काय म्हणून तर्क कुठं बी गोंगावतो, कुठे बी अनेक भाषा कापडतात तर्काला. जसं मन असेल, जसेचे मनाचे संस्कार असतील तशाच्या दिशा भेटतात तर्काला. म्हणून हा तर्काची जिथे गोचरून विकृती तो परमात्मा जे परम सत्य आहे, ते तर्काच्या हाताला येणं, तर्काला कळणं शक्य नाही. हा तर्काची जिथे गोचरून विकृती ध्यान याची भीती उत्कंठा वयाने भावना ध्यानात घ्या. श्रद्धा युक्त जे मन आहे ते ध्यान करीत असते. त्याला सगुण रूपात ध्यान करतोय की तो परमात्मा सगुण निराकार आहे किंवा सगुण साकार आहे. त्या सत्याचं ध्यान परमात्मा म्हणून, ईश्वर म्हणून, मूर्ती म्हणून, प्रतिमा म्हणून प्रत्येक ध्यान, ध्येयानुसार ध्यान, अहंग्र ध्यान, भावनेनं, श्रद्धेनं, आस्था अंतकरणात असल्यावर, सत्वगुण आल्यावर की ते सत्य आहे स्वीकार होतो, पण अपरोक्ष कळत नाही. म्हणून परोक्षानं त्याला मानायचं आणि परोक्षानं त्याच्यावर प्रेम करायचं. त्याला सगुण मानून, साकार मानून, सगुण निराकार मानून, त्याला आत बाहेर मानून, त्याला व्यापक मानून, न कळून त्याला कवटाळण्याची उत्कंठा, ध्यान जयाची भेटी उत्कंठा आहे. पण ध्यान त्याला अपरोक्ष जाणू शकत नाही. ध्यान प्रयत्न आहे, व्यवहारातून केलेला प्रयत्न आहे. पण तरी बी तो प्रयत्न अपरोक्षाकडे येत नाही. आम्ही उपयोगी पायरी साधन आहे, त्यानं बरंच काही होते, बराच काही प्रवास होतोय, पण उत्कंठा वाहत ते कवटाळायला पाहते, पण कवटाळल्या जात नाही. उत्कंठा आहे, ध्यान उत्कंठा वाहते. जसं आकाशाला कवटाळायला बाह्या आपण करावा. प्रयत्न चांगला आहे, प्रेम करायला आकाशावर, पण तुमच्या कवटाळीत ते येणं, म्हण कवेत येणं शक्य नाही. आकाश काय आहे, तुमची कव काय आहे, किती बाय कितीची कव आहे, आकाश किती बाय किती, हाडमासाची तुमची, त्या आकाशात अणुरेणू नाहीत, आकाशाला हाडमास नाहीत, सावयव ते असं दृश्य नाही, असं घन नाही, हातासारखं, हाडासारखं, बोटासारखं, नखासारखं. प्रयत्न चांगले, पण प्रयत्न ज्यानं करायले, ज्याच्यासाठी करायले ती वेगवेगळी. म्हणून ध्यान उत्कंठा वाहते, चांगलंय, मार्गाने चाललंय, परंतु उत्कंठाच राहते त्याची. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य की म्हणून तर्काला ते गोचर होत नाही आणि ध्यान देखील नुसतं उत्कंठा वाहते पण गोचर होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. तसेच तो सत या शब्दालाही विषय नाही, कारण तिला सत न म्हटले तरी ती वस्तू सतच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा दत्तक आलेल्या मुलास माझा मुलगा आहे असे म्हणावे लागते, परंतु पोटच्या मुलाला हा माझा मुलगा आहे असं म्हणावं लागत नाही ना, असे म्हणावे लागत नाही, कारण न म्हटले तरी तो त्याचा मुलगा असतोच ना. तसे परमात्म्या सत न म्हटले तरी ती सतच आहे, परमात्मा वस्तू सतच आहे. पहा काय सांगतात महाराज आपल्याला, की तसा सत शब्दाचा बी परमात्मा विषय होत नाही, सत शब्दाचा बी वाच्य होत नाही, आणि सत शब्द परमात्म्यासाठी नाही. आतापर्यंत त्याच्या विवेचन आपल्या लक्षात आलंच असेल. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच, आपला वेळ संपलेला आहे, की परमात्म्यासाठी सत नाही, ही सत भ्रांती जाण्यासाठी, असताला सत मानण्याची भ्रांती जाण्यासाठी सत शब्दाची योजना आहे. परमात्मा सत शब्दाचा बी विषय नाही, कारण सतच तर सत कशाला म्हणायचं, ते आहे तर त्याला काय म्हणायचं, आणि हे नाही ते याला कशाला म्हणायचं. पहा, जग सतच नाही तर जगाला सत काय म्हणायचं, आणि परमात्मा सतच आहे तर त्याला सत काय म्हणायचं. ध्यानात घ्या. हे पहा, नवरा
बायको आहे का? मग नवरदेवाला किंवा नवरदेवाला पतीला बायको काय म्हणायचं? तो नाही ना. बरं नवरदेव पती आहे का नाही? मग पती आहे ना, मग पतीला पती मग काय आहेच ना, काय म्हणायचं? विरुद्ध म्हणू नाही, यथार्थ म्हणू नाही. पत्नीला नवरा म्हणायचं का? कसं काय म्हणू? ती पत्नी तिला नवरा कसं म्हणायचं, तिला पती कसं म्हणायचं? बरं मग पत्नीला पत्नी म्हणायचं का नाही? ते आहे ना. हा, दुसरी पत्नी नसलेली जर घरात बाई असली तर मग तिला पत्नी म्हणावं लागेल. तो दुसरी बाईच नाही, दोघच नवरा बायको समजा ध्यानात घ्या. तर मग पत्नीला पत्नी 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 शब्द तिथे येत नाही. असती पत्नी पण पत्नी शब्द येत नाही. दुसरी बहीण असती, आई असती घरी, भाऊजई असतील, तर मग ही भाऊजई ती पत्नी असं सापेक्षी बोलावं लागलं असतं. पण पती पत्नीच आहेत. मग पती पत्नी ज्या घरात आहे तिथं पती पत्नी शब्द दोन्ही कोणी उच्चारले जात नाहीत. पहा, रूम करून राहणारी जी पती पत्नी आहेत, असतीच पती पत्नी ती, पण तिथं पती आणि पत्नी हे शब्दच उच्चारले जात नाहीत. का उच्चारल्या जात नसतील? कशासाठी उच्चारायची? पत्नीला पती का म्हणत नाही ती नाही म्हणून. बरं पत्नीला पत्नी का म्हणत नाही ती आहे म्हणून. पहा, नाही म्हणून बी उच्चार नाही, आहे म्हणून. तसा जग सत नाही, ध्यानात घ्या, म्हणून त्याला सत म्हणून. आणि परमात्मा सतच आहे, तर त्याला सत काय म्हणायचं? म्हणून हेच सांगायलेत की दत्तकच्या मुला घेतलेल्या मुलाला हा माझा मुलगा आहे असं दुसऱ्याला सांगावं लागतंय, स्वतःला समजून घ्यावं लागतंय. कारण नसतोय आणि मानावं लागतोय. इस्टेटमुळं काही कारणामुळं मुलगा नसल्यामुळं तो दत्तक घेतलेला मुलगा आहे. मग तो नसतोय, पण नसतोय हे वरी दिसतंय, ती झाकायसाठी हा माझा मुलगा आहे, त्याला चंभावं लागतं, जोड घ्यायचा, माझा मुलगा झाला आता, हा माझा मुलगा आहे. नसून ते झोंड बसायसाठी, ते पक्क होण्यासाठी म्हणावं लागतंय. म्हणजे पोटचा मुलगा आहे ना, त्याला माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे असं त्याच्या आईपाशी किंवा त्याच्यापाशी कुरवाळीत बसत नाही तो. कारण आहेच नाही तो. दाखवायचं नाही काय तिथं. तिथं दाखवायचंय नाही, हे दाखवायचंय आणि आई हे दाखवायचंय दत्तकच्या मुलापाशी. कारण त्या पत्नीच्या पोटातून नाही आला तो, याच्या बीजाचा नाही तो, याच्या घरात नाही वाढला तो, यांनी बाळांपण नाही केलं त्याचं, याचं लालन पालन नाही केलं, त्याची लाड पुरली नाही. ऐकता आला रेडीमेड आहे. आणि तो माझा 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 असं पक्क करायचंय, म्हणून त्याला माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे असं म्हणावं लागतंय दत्तकच्या मुलाला. बर का, पोटच्या मुलाला जो त्याच्या माध्यमातून झालाय, रक्तवीर्यातून पोटातून आलाय, लालन पालन केले, त्याचे सुख दुःख सहन केलेत, त्यासाठी झिरलेत, वेळ द्यालाय, त्याला मानायची गरज नाही. कारण की ते प्रमाणन झालंय, ते सत ठरले, ते अटेस्टेड झालेलं, प्रमाणित आहे. दुसऱ्याला प्रमाणित आहे, त्याला प्रमाणित आहे, म्हणायचीच गरज नाही. हे म्हणणं दुसऱ्याच्या मनात ठसायसाठी ना आपल्या मनात ठसाय, जे ठसल्यालंच आहे, ठसायचंच काम नाही, त्याला म्हणायचं काय शब्द आहे? जे ठसल्यालं नाही ठसवायचंय त्यासाठी म्हणावं लागतंय. मग नामस्मरण का करावं लागते? ते ठसलेलं नाही. आणि जेव्हा ठसावून त्याला तेव्हा न करून बी नामस्मरण आहे. ज्ञानदेवा नाम राम कृष्ण ठसा, मग ठसावून त्याला का मग 10 दिवशी आत्मारामी, मग आता नाही म्हणला तरी आत्मारामी, म्हणला तरी आत्मारामी, ठसावून त्याला. कसा हा मुलगा माझा आहे असा अंतःकरणात ठसा आहे, मग बाहेर नाही म्हणलं तरी जमते, म्हणतच नाही तो. लोकच म्हणतात हा यायचा मुलगा आहे, त्याला म्हणायची गरज नाही. आणि जेव नाही आणि जाणवायचा आहे तसा लोकांना दाखवायचा आहे, मग त्यासाठी माझा मुलगा माझा माझा मुलगा पहा, माझा मुलगा बाहेर गेला, माझा मुलगा आता घरी आला, माझा मुलगा छान आहे, चांगला वागवतो, आता तो मला वडिलासारखंच वागवायलाय, प्रेम झालं त्याचं आता माझ्यावर, मला पण त्याच्याशिवाय करमाना, असं म्हणावं लागतंय ते पक्क व्हासाठी. म्हणून तसं महाराज सांगतात तिथं की त्याला म्हणायची गरज नाही, कारण तो आहेच. असो, याप्रमाणे
महाराजांना आपल्याला इथं लक्षात आणून दिलेलं आहे की परमात्मा तसा सतच आहे, म्हणून त्याला सत शब्दाचा प्रयोग त्यासाठी करायची गरज नाही. म्हणून कशासाठी गरज आहे सत शब्दाचा प्रयोग, कशासाठी केला श्रुतीनं? ह्या असदाला सत म्हणणं संपवायसाठी, परमात्म्यासाठी नाही. म्हणून सत शब्द असदाच्या व्यावृत्तीसाठी आहे. जे खोटं आहे ते खरं मानलं आपण, जगत आदी पसारा, जीवपाना, विश्वारातला आपल्यातला भेद हा सत्य मानला. हा सत्य भेद, सत्य जग, सत्य जीवपणा यायचं सदत्व जासाठी, यायचं सदत्व जासाठी, ते असद हे असं उघड व्हासाठी सत शब्दाची योजना श्रुती केली. असदाची व्यावृत्ती, ते असद असून सद वाटले म्हणून याच्या सदाची, यायचा सदपणा वाटलेला याची व्यावृत्ती व्हावा आणि असद उघड पाडावा, ते खोटे असं उघड पाडावा, यांचा अभाव, ह्या जगाचा अत्यंत अभाव लक्षात येण्यासाठी सत शब्दाची योजना आहे. परमात्म्याचा भाव नेहमीच आहे, त्रिकालिक भाव आहे, तर त्याला कशाला म्हणायचं? म्हणून त्यासाठी ते शब्द नाही. जसा पती शब्द हा पतीला उच्चारायचा नसतो, उच्चारला तर तो पत्नीनं, पण तेव्हा दुसऱ्याची व्यावृत्ती करण्यासाठी, दुसरे पती नाहीत, पती नसलेले लोक दाखवायसाठी, हाच पती ही दाखवायसाठी. पती शब्द पतीनं तर वापरूच नाही, वापरीतच नसतो. पती शब्द वापरला तर पत्नीनं वापरावा. आणि कशासाठी? पती आहेच घरात, तिला प्राप्त आहे, ती पाहिली, त्याला कशासाठी पती शब्द वापरायचा? दुसऱ्या याला हाच पती, अन्य पती, अन्य कोणी नाही, दुसऱ्याचा स्वीकार नाही माझ्या मनात. पतिवृत्ती जायचा भरतार प्रमाण, त्याप्रमाणे अन्याची व्यावृत्ती होऊन, अन्याच्या व्यावृत्तीत एकाची प्राप्ती, अन्याच्या व्यावृत्तीत एकाच ज्ञान, एकाच भान आहे, एकाची स्थिती, एकाशी एकत्व आहे, असा साहजिकच त्याचा विचार होतो. म्हणून सांगायचं तात्पर्य, महाराज आपल्याला सांगतात की असडाची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती. आता जडाची समाप्तीची द्रूप ऐसे ह्या राहिलेल्या अर्धावधीचा खालता पॅरेग्राफ आपण उद्या घेऊ, वेळ संपलेला आहे. ठीक 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 महाराज, धन्यवाद. हो हो महाराज, चालेल चालेल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.